माजी आमदार झिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। झिशान सिद्दीकींना ईमेलवरून ही धमकी देण्यात आली असल्याचं कळतंय। डी कंपनीच्या नावानं ही धमकी देण्यात आल्याची माहिती मिळते। तर धमकी मिळाल्यानंतर पोलिसांचं पथक हे झिशान सिद्दीकींचा जबाब नोंदवण्यासाठी त्यांच्या घरी दाखल झाले आणि या प्रकरणी सायबर पोलीसही तपास करतायत। झिशान सिद्दीकींचे वडील बाबा सिद्दीकींची गेल्या वर्षी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती। बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात। सुरुवात करूया। प्रकल्पांसाठींचं भूसंपादन 7 दिवसात करावं असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वॉर रूम मधील बैठकीत दिलेत। वर्धा गडचिरोली मार्गाबद्दल त्यांनी हे आदेश दिलेत। राज्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून हे प्रकल्प महत्त्वाचे असून दिलेल्या वेळापत्रकानुसार या प्रकल्पांचं काम व्हावं असे निर्देश देखील फडणवीसांनी दिलेत। आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम देशांतर्गत स्थानिक सराफा बाजारात दिसून येतोय। 10 ग्रॅम सोन्याचे भाव हे 97,200 रुपयांवर पोहोचलेले आहेत। एप्रिल महिन्यात आतापर्यंत 24 कॅरेट सोन्याच्या भावात तब्बल 5,800 रुपयांची वाढ झालेली आहे। कल्याण डोंबिवली महापालिकेने 10 लाखांची तरतूद करून शाडूची माती गणेश मूर्ती तयार करणाऱ्या मूर्तिकारांना मोफत देण्याचे जाहीर केले होते आणि त्यासाठी मूर्तिकारांनी नोंदणी करण्याचे आवाहन केले होते। याला प्रतिसाद देत 90हून अधिक गणेश मूर्तिकारांनी शाडूची माती मोफत देण्यासाठी महापालिकेकडे अर्ज केलाय। मुंबईतील मिठी नदीतील प्रदूषण मुंबई महापालिकेला वर्षानुवर्ष सोडवता आलेलं नाहीये। मुंबई महापालिका आणि MMRDA प्रशासनाच्या उदासीन कारभाराचा फटका मिठी नदीच्या पुनर्विकासाला बसला असल्याचं दिसून येतंय। ठाणे महापालिका क्षेत्रातील पावसाळापूर्व नालेसफाईची 2 टप्प्यात कामं केली जाणार आहेत आणि त्यानुसार पहिल्या टप्प्यात 5 प्रभाग समिती क्षेत्रातील नालेसफाईच्या कामांना सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील कामं 25 एप्रिलपासून सुरू होणार आहेत। पिंपरी चिंचवडच्या पश्चिम भागात सध्या रिअल इस्टेटमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होते। या भागातील वाढत्या कनेक्टिव्हिटीमुळे नागरिकांची या भागाकडे मागणी वाढली आहे, तर गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी घरांच्या मागणीमध्ये लक्षणीय वाढ झाली असून हजारो कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे। विदर्भामध्ये सूर्य आग ओकू लागलाय। विदर्भातील 12 पैकी तब्बल 8 शहरांचं कमाल तापमान 43 अंशांच्या वर गेलंय, तर 45.6 अंश तापमानासह चंद्रपूर देशासह संपूर्ण जगात उष्ण शहर ठरलंय। बनावट शिक्षक भरती गैरव्यवहार उघडकीस आल्यानंतर शिक्षण विभागाने राज्यभरातील सर्वच शिक्षकांचं पोस्ट मॅपिंग सुरू केलंय। शिक्षण विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात तब्बल 10,000पेक्षा जास्त शिक्षकांची बनावट भरती झाल्याचं समोर आलं। त्यांच्यासह संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे। हेडलाइन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा रंग आमचा। माजी आमदार झिशान सिद्दीकींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी घरी जाऊन नोंदवला झिशान सिद्दीकींचा जबाब। साहेब आणि दादा एकत्र आल्यास आपली हरकत नाही, तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोघेही माझे मोठे भाऊ, तेही एकत्र आल्यास आनंदच होईल, सुप्रिया सुळे यांचं मत। दाभोलकर हत्या प्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी गुन्ह्याचा तपास फिरवला। हिंदुत्ववादी संघटनांकडे त्यांनी बोट करून तपास चुकीच्या दिशेने नेल्याचा विक्रम भावेंचा आरोप। बीडच्या गेवराईतल्या वाहे गावात क्षुल्लक कारणावरून 8 जणांवर कोयता आणि रॉडनं हल्ला, अद्यापही तक्रार दाखल नाही। जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू। नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली बैठक, शहरासाठी प्रस्तावित वाहतूक उपाययोजनांबाबतही घेतला आढावा। पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात डॉक्टर अजय तावरे आणि डॉक्टर श्रीहरी हळणोर यांची वैद्यकीय नोंदणी निलंबित, महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलची कारवाई, आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्याचा आरोप। गँगस्टर DK रावला मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर, खंडणी आणि फसवणुकीच्या आरोपावरून झालेली अटक। अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनचा हस्तक म्हणूनही DK रावची ओळख। मानखुर्दमध्ये एका घरात सिलेंडरचा स्फोटात 15 वर्षीय मुलीचा मृत्यू, अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण।
अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स भारत दौऱ्यावर. व्हॅन्स यांनी सहकुटुंब घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट. आणि सोन्याला आणखी झळाळी. 1 तोळा सोन्याचा दर पोहोचला 1,05,000 रुपयांवर. गेल्या 24 तासात सोन्याच्या दरात 2,000 रुपयांनी वाढ.